राष्ट्रीय शिक्षण संशोधन प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCERT ह्याच्या 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठी साम्राज्याचा नकाशा वगळल्यामुळे सध्या महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. नागपूरच्या मुधोजीराजे भोसले यांनी हे प्रकरण धसासच लावलेलं आहे. याबद्दल याआधी हा 8वीच्या पुस्तकातला हिंदी माध्यमाच्या पुस्तकातून हा नकाशा वगळण्यात आला होता. त्यावेळी जेव्हा ह्या लोकांनी विरोध केला त्यावेळेला राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये असं स्पष्टीकरण दिलं होतं की याबद्दल महाराष्ट्र राज्याचा केंद्र सरकारशी पत्रव्यवहार सुरू आहे. परंतु यानंतरही आता इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातून सुद्धा हा नकाशा वगळल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा वातावरण पेटलंय. सातारा असेल, पुणे असेल या ठिकाणी शिवप्रेमींनी याबद्दल आंदोलन देखील केलेली आहेत. यामध्ये आता या सगळ्या प्रश्नावरती एक प्रश्न मी ह्या प्रश्नाची चर्चा करण्याचा मुख्य उद्देश कसा की ह्याच्यामध्ये नेमकं ऐतिहासिक सत्य काय आहे? ज्या आक्षेप या नकाशावरती घेतले जात आहेत, त्यांच्यामागे किती ऐतिहासिक सत्यता आहे, या सगळ्याच गोष्टींची चर्चा आज आपल्याला करायची आहे आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी हर्षद वैद्य, कॅमेरामन रोहितसह हिंदुस्थान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. पहिले आपण बघूया की हा नेमका वाद आहे काय? तर NCERTच्या 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये कटक ते अटक असा मराठी साम्राज्याचा भागामध्ये मराठी साम्राज्याचा 1759 सालचा नकाशा दाखवण्यात आला होता. यामध्ये राजपुतानाचा सुद्धा राजस्थानचाच मराठी साम्राज्यामध्ये अंतर्भाव करण्यात आला होता. याला आक्षेप म्हणून जैसलमेरचे आत्ताचे महारावल चैतन्य सिंग भाटी यांनी याच्याबद्दल आक्षेप नोंदवला ऑगस्ट 2025 मध्ये की जैसलमेर हे मराठा साम्राज्याच्या स्वामित्वाखाली कधीच नव्हतं. त्यांनी असंही सांगितलं आहे की मराठ्यांना हे राज्य कधी चौथाई किंवा कुठलाही तत्सम कर कधीच देत नव्हतं. असं त्यांनी सांगितल्यावरती, असं त्यांनी आक्षेप नोंदवल्यावरती NCERTने त्यावेळी ऑगस्ट 2025 मध्ये हिंदी माध्यमाच्या पुस्तकातून हा नकाशा वगळला. त्याच वेळी ह्याबद्दल मुधोळीराजे भोसले असतील किंवा या तत्सम शिवप्रेमी संघटना असतील यांनी याबद्दल आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारने सुद्धा याची दखल घेतली आणि विधान परिषदेमध्ये राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केंद्र सरकारशी याबद्दलचा पत्रव्यवहार सुरू असल्याचं स्पष्टीकरण दिलं. परंतु आता हा नकाशा इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातून सुद्धा वगळण्यात आलाय. यावरून आता पुन्हा एकदा सातारा असेल, पुणे असेल येथे शिवप्रेमींचे मोर्चे निघालेले आहेत. आता हे सगळं प्रकरण आपण बघितलं असताना ह्यामध्ये ऐतिहासिक सत्यता किती आहे याची आपण आता पडताळणी करूया. हा सध्या सगळा जो वाद आहे ह्याला एक कराराची पार्श्वभूमी आहे, तो म्हणजे अहमदिया करार. हा 1752 साली मराठे आणि मुघल बादशाह यांच्यामध्ये झाला होता. आपण बघूया की ह्याच्यामधली नेमकी पार्श्वभूमी काय होती. तर औरंगजेब बादशाहच्या मृत्यूनंतर आलेले सगळे मुघल बादशाह हे कमजोर निघाल्यामुळे बादशाही कमजोर व्हायला लागले होते. कोणी उठावं, बादशाहीवरती हल्ला करावा, दिल्लीवरती चालून यावं अशी परिस्थिती झाली होती. 1740 मध्ये झालेल्या नादिरशहाच्या स्वारीने तर बादशाही खजिना जो होता तो पूर्णपणे खंक करून टाकला. त्यावेळेला मराठी साम्राज्य सुद्धा विस्तारायला लागलं होतं. पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर साम्राज्य विस्तार करायला सुरुवात केली होती. त्यावेळेला मराठ्यांना जाट असतील, रोहिले असतील, राजपूत असतील, त्याच्यानंतर मुसलमान सत्ता असतील यांच्याशी मराठ्यांना सातत्याने संघर्ष करावा लागत होता. परंतु हे सगळं असताना सुद्धा मराठ्यांनी हिंदुस्थानच्या रक्षणाची, हिंदुस्थानच्या हिंदुस्थान वाचला पाहिजे याबद्दल अशीच भूमिका कायम ठेवली होती. अगदी संधी असून सुद्धा मराठ्यांनी कधीच दिल्लीवरती हल्ला केला नाही. बाजीराव पेशव्यांच्या प्रसिद्ध दिल्ली स्वारीत देखील हेच घडून आलं होतं. 1737 मध्ये झालेल्या स्वारीमध्ये मराठ्यांनी संधी असून सुद्धा दिल्ली लुटली नाही, बादशहावरती आक्रमण केलं नाही. बाजीराव पेशव्यांचाच कित्ता हा पुढच्या पेशव्यांनी सुद्धा गिरवला, मराठी सरदारांनी सुद्धा गिरवला. दिल्लीच्या बादशाहीच्या रक्षणासाठी मराठ्यांनी रक्षणाचीच भूमिका घेतली किंवा ते वाचवण्यासाठी काम केलं. ह्याच पार्श्वभूमीवरती वारंवार ही बाहेरची आक्रमणं होत असल्यामुळे तत्कालीन बादशहा अहमद शाह आणि त्याचा वजीर सफदरजंग या दोघांनी मिळून मराठ्यांशी करार केला. हा करार अहमदिया करार म्हणून प्रसिद्ध आहे. या करारामुळे मराठ्यांना राजपुताना असेल, पंजाब असेल, सिंध असेल, रोहिलखंड असेल या प्रांतांमधनं चौथाई वसूल करण्याचे अधिकार मिळाले. तसेच अजमेर आणि आग्रा हे 2 सुभे सुद्धा मिळाले. या सगळ्याच्या बदल्यात मराठ्यांनी बादशाहीचं परकीय तसेच स्थानिक शत्रूंपासून रक्षण करायचं होतं. अशा प्रकारे मराठे हे प्रकारे बादशाहीचे संरक्षकच बनले. हा वाद या नकाशाचा जो वाद आहे या करारामध्ये दडलेला आहे. या करारामध्ये आपण जर बघितलं तर याच्यामध्ये राजपुतानाचा समावेश होतो. त्या राजपुतानाचा जर आपण उल्लेख बघितला, याचा इतिहास जर बघितला तर हे सगळी जी इतिहासातलं सगळं बघितलं त्याच्यामध्ये अजमेर असेल, त्यानंतर जयपूर असेल, उदयपूर म्हणजेच मेवाड असेल, त्यानंतर मारवाड प्रांत असेल, जैसलमेर असेल, भरतपूर असेल, या सगळ्या प्रदेशांचा एकत्रित समावेश हा राजपुताना या उल्लेखाखाली येतो. म्हणजेच जैसलमेर सुद्धा राजपुतानाचा भाग होतं.
जैसलमेर जर राजपुतानाचा भाग असेल, तर राजपुतानामधनं चौथाई जर मराठे वसूल करत असतील, तर जैसलमेरमधनं सुद्धा मराठे चौथाई वसूल करत होते. आणि हीच सगळी माहिती तुम्हाला मराठी रियासत असेल, पेशवे दफ्तर असेल, नानासाहेब पेशव्यांची रोजनिशी असेल, यांसारख्या सगळ्या ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये महत्त्वाच्या दस्तऐवजांमध्ये ही तुम्हाला माहिती मिळते. यामुळे जर आपण बघितलं, तर मराठी साम्राज्याच्या आपण स्वामित्वाखाली येणाऱ्या प्रदेशांमध्ये जैसलमेरचा सुद्धा समावेश होत होता. आता जर आपण बघितलं तर एन-सी-आर-टीने जो हा नकाशा यापूर्वी जो होता नकाशा जो हटवला, त्याच्यामुळे जर हा संपूर्ण नकाशाच बघितला तर याच्यामध्ये मराठ्यांच्या ट्रिब्युटरी स्टेट्स या शीर्षकाखाली या राजपुतानाचा समावेश केलेला आहे. आता ट्रिब्युटरी स्टेट्स याचा जर आपण अर्थ बघितला तर हे कुठल्यातरी गोष्टी सुपर पॉवर म्हणजे कुठल्यातरी काय आपण सुपिरियर पॉवरच्या अंकित असलेले प्रदेश असा त्याचा उल्लेख होतो. जर आपण अहमदिया करार बघितला आणि जर आता हा उल्लेख बघितला तर यांची संगती लागते. जैसलमेर हे सुद्धा मराठ्यांच्या स्वामित्वाखाली, मराठीच्या एक प्रकारे मांडलिकत्वाखालीच येणारा प्रदेश होता. त्यामुळे मराठीचं स्वामित्व हे जैसलमेरवर होतं, हे ऐतिहासिक सत्य आहे. या एकूणच सगळी ऐतिहासिक माहिती बघितली आणि हे सगळे उल्लेख बघितले, तर हा नकाशाचा जो वाद जो आहे, हा पूर्णपणे निरर्थक आहे, हे लक्षात येतं. कुठल्यातरी बादरायण संदर्भ आपल्याला जोडून मराठ्यांचा ऐतिहासिक सत्य, ऐतिहासिक इतिहास, आपण मराठ्यांची ऐतिहासिक कामगिरी नाकारण्याचा हा जो प्रयत्न चाललेला आहे, हा 100% खोटा आहे. मराठ्यांचं साम्राज्य हे संपूर्ण भारतातल्या बहुतांश भागावर पसरलं होतं. पूर्वेला कटक ते पश्चिमेला, वायव्येला अटकपर्यंत हे मराठ्यांचं साम्राज्य पसरलं होतं. हे ऐतिहासिक सत्य आहे आणि मराठ्यांनी हे साम्राज्य स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावरती मिळवलं होतं. हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यामुळे या नकाशाच्या निमित्ताने मराठ्यांच्या इतिहासालाच नाकारण्याचा जो प्रयत्न चालू आहे, हा खोटा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ही माहिती कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला लाईक, फॉलो सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.